दिवाळीची गोष्ट. खूप वर्षांपूर्वी सुंदर अयोध्या नगरीत राजकुमार राम राहत होते. सगळ्यांना ते खूप प्रिय होते. पण एके दिवशी वडिलांचे वचन पाळण्यासाठी रामांना महाल सोडून 14 वर्षे जंगलात जावे लागले. त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले. आपण ही वर्ष शांततेत महालापासून दूर घालवूया. राम, तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत येईन आणि मी दोघांची प्रत्येक पावलावर रक्षा करीन. पण लांब लंकेत एक राक्षस राजा रावण राहत होता. त्यांनी सीतेला पाहिले आणि तिला पळवून न्यायची वाईट योजना आखली. एक दिवस राम आणि लक्ष्मण दूर असताना रावण साधूच्या रूपात आला आणि सीतेचं अपहरण केले. राम, लक्ष्मण, मदत करा. राम आणि लक्ष्मण परतले तेव्हा ते फार दुःखी झाले, पण त्यांनी आशा सोडली नाही. राम सीतेला शोधताना शक्तिशाली वानरवीर हनुमान यांना भेटले. प्रभू राम, मी तुमची मदत करीन. माझी ताकद आणि माझी वानर सेना तुमची आहे. हनुमान समुद्र ओलांडून लंकेत पोचले. सीतेला शोधलं आणि तिला सांगितले की राम तिला वाचवायला येत आहेत. मग राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी लंकेसाठी पूल बांधला आणि रावणाशी युद्ध केले. भयंकर युद्ध झाले. आकाशात बाण चालले आणि प्रत्येक गर्जनेने पृथ्वी हादरली. राम, तुम्हाला कधीच हरवू शकणार नाहीस. सत्य आणि चांगुलपणा नेहमीच वाईटावर विजय मिळवतात. रामाने आपल्या शक्तिशाली बाणाने रावणाचा पराभव केला. सीता मुक्त झाली आणि पुन्हा शांतता आली. 14 वर्षानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. लोक खूप आनंदी झाले. राम परत येत आहेत. चला, प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर उजळवूया. लोकांनी दिव्यांच्या रांगोळ्या लावून त्यांचे स्वागत केले. संपूर्ण अयोध्या आनंद आणि प्रकाशाने उजळून निघाली. हे दिवे आपल्याला आठवण करून देतात की चांगुलपणा नेहमीच वाईटावर विजय मिळवतो आणि प्रकाश नेहमीच अंधार दूर करतो. तेव्हापासून दरवर्षी आपण दिवाळी, प्रकाशाचा सण साजरा करतो. रामांचे पुनरागमन आणि चांगुलपणाचा विजय आठवतो. शुभ दीपावली.